गुड मॉर्निंग सर्वांना. आता सकाळी मस्त थोडासा असा वर्कआउट करून आले की आत्ता खूप छान वाटते. जोपर्यंत मुलांना सुट्टे तोपर्यंत म्हटलं थोडंसं आपण स्वतःकडे लक्ष देऊया. आणि तिथून घरी आल्यानंतर स्वयंपाक तर आपल्याला सुटला आहे का लगेचच कुकर लावला आणि इकडे गवारीची शेंग करायला घेतली. आता मी किचनमध्ये आहेत आणि ह्या मॅडम तिकडे हॉलमध्ये बसतील, असं कसं शक्य आहे? तर या मॅडमसुद्धा येऊन इकडे ट्रॉलीमधलं काय काय भांडी काढायचं त्यांचं चाललं होतं. त्यांना आता सध्या लाटणं पाहिजे होतं आणि म्हटलं चला आता पटापटा पीठ मळून घेऊया. पीठ मळून झाल्यानंतर आता सगळी कामं राहिली तर चालतील, पण हे काम मात्र मला कंटिन्युअसली मागच्या 8-9 11 महिन्यापासून करतेच आणि आता इथून पुढं सुद्धा अजून करावंच लागणार आहे. बाकी काय काम केलं तर नाही केलं तरी चालेल, पण हे काम मला दिवसातून 3-4 वेळा तरी करावंच लागतं. बॉटल वॉशिंगचं काम हे खूप महत्त्वाचं काम आहे, कारण की बाळासाठी हायजीन पण तेवढाच मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. आता ती बॉटलनी फिडिंग करते त्यामुळे त्याला काय ऑप्शनच नाही, त्यामुळे मला साफसफाई ठेवायला लागते. इकडे लगेचच गवारीची शेंगसुद्धा तयार झाली आणि या मॅडमचे जेव्हापासून हाईट वाढली तेव्हापासून ह्यांचं किचनच्या कट्ट्यापर्यंत हात यायला लागलेत आणि जे पण दिसेल तिला हाताला येईल लगेचच खेचून घ्यायचा प्रयत्न करते. इकडे मला मिक्स मोड्याची भाजी बनवायची होती, पातळ रस्सा. लगेचच म्हटलं चपात्यासुद्धा बनवून घ्यायच्या. तर सकाळीची किती घाई असते ती तुम्हाला सांगायला नको. आता ही भाजी सुकी टिफिनला सुद्धा नेऊ शकतो, पण माझ्याकडे ऑलरेडी मी गवारीची सुकी भाजी बनवली म्हणून मला ही भाताबरोबर खायला पातळ भाजी बनवायची होती, म्हणून मी याच्यात पाणी टाकलं. आता मी करते स्वयंपाक तोपर्यंत इकडून माझ्यासाठी हे घेऊन आले. हे मला म्हटले अगं आपल्या दुकानामध्ये बाजूच्या खालच्या दुकानामध्ये हे नवीन आले, जरा पिऊन ट्राय कर, मस्त लागते. तर मी सुद्धा पिले. आता मम्मा काहीतरी पिते म्हणल्यानंतर ह्यांना पण द्यावंच लागेल. ह्यांची लगेच खालून खेचाखेची चालू झाली. तर हिला दिलं तर बघा हिला वेगळीच टेस्ट लागली, कारण ही पहिल्यांदाच पिले. तर लगेच तिने तोंडातून बाहेर काढलं. तर आता मी इथे चपात्या लाटून घेते. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही चपात्या फोल्ड कशा करता? एकदम करून ठेवता की एक एक चपाती लाटायची, एक एक फोल्ड करायची? तर मी काय करते, मी एकदमच सगळ्या चपात्या आधी फोल्ड करून घेते आणि मग पटापटा लाटून घेते. हा तवा जो आहे तो हा तवा इतका मस्त आहे, नॉनस्टिकचा निर्लेपचा हा तवा आहे. ह्याच्यावरती चपात्या इतक्या मस्त आणि सॉफ्ट होतात ना की बासच. आता माझ्या तर चपात्या लाटून झालेत, पण ह्या मॅडमच्या काय अजून चपात्या लाटायची हाऊस फिटलेली नाही आहे. माझ्या पाठीमागे लागलेत बेलणं घेऊन. तर म्हटलं बाबा ठीक आहे, तुला पोळपाट देते, तू खाली बसून चपात्या लाट. तर ती खेळायला लागली. आता सगळा स्वयंपाक तर झाला होता. म्हटलं चला देवालासुद्धा दिवा लावून घेऊया आणि थोडीशी आरती म्हणून घेऊया शुभंकरोती करून. तर इथे मस्त शुभंकरोतीसुद्धा करून घेतली आणि म्हटलं चला आता ह्यांना जायचं ऑफिसला, तर आपण जेवून घेऊया. तर जेवण झालं आमचं सगळ्यांचं आणि बाळालासुद्धा लगेचच मी जेवण घेतलं बनवून. तर तिला म्हटलं चल तुला भरवते. चला तर आजच्यासाठी एवढंच, बाळाला भरवून घेते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.